ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025चा बिगुल वाजता स्थानिक राजकारणात उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्षपदासाठी जयश्री धर्मेंद्र जाधव यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून प्रभागातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जयश्री जाधव यांच्या उमेदवारीला त्यांचे पती धर्मेंद्र जाधव यांची दमदार सामाजिक कारकीर्द भक्कम पायाभूत ठरत आहे। 80% समाजकारण 20% राजकारण या विचारसरणीने प्रेरित असलेले धर्मेंद्र जाधव हे अनेक वर्षांपासून समाजकार्याच्या अग्रस्थानी असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले आहे। शिवसेना नेते व माजी आमदार अनिल अण्णा कदम यांचे मार्गदर्शन जाधव दाम्पत्याला लाभत असून जयश्री जाधव यांनी निवडून आल्यास ओझरमधील कचरा डेपो समस्या प्राधान्याने सोडविण्याचा निर्धार व्यक्त केलाय। यासोबतच शहरातील नदी स्वच्छता ही त्यांच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सकाळ संध्याकाळ पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी स्वतंत्र पद्धतीने प्रयत्न करण्यात येणार असून ओझरमधील प्रत्येक कुटुंबियाला वेळेवर पाणी मिळेल यासाठी देखील त्या प्रयत्नशील असणार आहे। जयश्रीताई जाधव यांच्या निवडणूक अजेंड्यात युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर ओझर शहरातील रस्ते, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज व्यवस्थेचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे। नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी जाऊन सोडविण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी ही उपक्रमात्मक सेवा राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। धर्मेंद्र जाधव हे समाजकार्यात अग्रेसर असून यांनी कोरोना काळात केलेले कार्य नागरिकांच्या स्मरणात असून त्या काळात वैद्यकीय मदत, अन्नधान्य सहाय्य व संकटग्रस्त कुटुंबियांना दिलेल्या मदतीसाठी त्यांचे कार्य विशेष ठरले। यापूर्वी ओझर ग्रामपंचायत सदस्य म्हणून जाधव दाम्पत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे पूर्ण करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती धर्मेंद्र जाधव यांनी दिली आहे। मी ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी माझ्या सौ जाधव जयश्री धर्मेंद्र उर्फ धर्माभाऊ ह्या उमेदवारी करत आहेत। त्याचप्रमाणे माझ्या समवेत या प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार सौ दीपालीताई रवींद्र शिंदे व तसेच सर्वसाधारण गटातून आमच्या पक्षाचे उमेदवार नामदेवराव खंडेराव भिकुले हे उमेदवार करत आहेत। आणि शिवसेना या पक्षाच्या वतीनं सांगायचं एकच का शिवसेनेचं जे कार्य आहे, जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयानुसार या विचाराप्रमाणे या ओझरच्या नगर परिषदेसाठी आम्ही उमेदवारी करून 13 प्रभागातील 27 उमेदवार व थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ जयश्री धर्मेंद्र जाधव हे आम्ही सर्व रिंगणात आहेत। आणि ओझरकरांच्या बाबतीत सांगायचं का जो पाण्याचा प्रश्न आहे, हा जो पाण्याचा प्रश्न आहे 5-5 दिवसांनी पाणी यायचं, हा पाण्याचा प्रश्न आमचे जे मार्गदर्शक आहे आमदार अनिल अण्णा कदम यांच्या पाठबळामुळं दिवसाड पाणी येत आहे। त्याचप्रमाणे प्रशासनावर पकड आणि कमांड असणारं नेतृत्व म्हणजे अनिल अण्णा कदम, ज्यांच्या माध्यमातून सत्ता नसताना सुद्धा ते या ठिकाणी 70 ते 80 कोटीचा निधी आणून या ओझरच्या विकासामध्ये भर टाकताय। या ठिकाणी असलेली सुंदर ओझर, स्वच्छ ओझर, ओझरगाव माझं ओझरगाव आणि माझी जबाबदारी या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आणि लोकांसमोर जात आहोत। सध्या ओझर नगरीत कुठले प्रश्न आहे आणि निवडून आल्यानंतर ते तुम्ही कसे पूर्ण करणार आहात? ओझर गावातली जे प्रमुख समस्या आहेत, जे ओझर गावातील जो कचरा डेपो आहे, तो कचरा डेपो या नागरी वस्तीमध्ये असल्यामुळे, त्याचप्रमाणे बाणगंगा नदी या ठिकाणी वाहते, त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं, लोकांना श्वसनाचा त्रास होतो, नदीचं पाणी अस्वच्छ असतं, त्यामुळे ती कचरा डेपो या ठिकाणी हलवला गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे महिलांसाठी पाण्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून महिलांना सकाळी पाणी भेटलं पाहिजे,
तसेच संध्याकाळी पाणी भेटलं पाहिजे, कारण मजुरी काम करणाऱ्या महिलांना पाणी जर दुपारी 11-12 येत असेल तर त्यांचा रोजगार बुडतो। त्याचप्रमाणे जे बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही रस्ते, लाईट आणि त्याचप्रमाणे उपनगरातील जो ड्रेनेजचा प्रश्न आहे तो या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओझर गावातील नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो, वृत्तवाहिनीच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो का मी माझे सौ जयश्री धर्मेंद्र जाधव व मी तुमच्या लोकांच्या समस्या ह्या तुम्हाला नगर परिषदेमध्ये न येता नगराध्यक्ष आपल्या दारी या उद्देशाने येऊन तुमचा विकास करण्याचा आणि तुमच्या समस्या सोडवण्याचं काम करेन असं मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो। या ठिकाणी कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लागला कोरोना काळ त्यावेळेस मला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती, पण तेही न करता मी लोकांच्या पाठबळाने मी लोकांचं काम करत असताना या ठिकाणी कोणाला आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मी लोकांना काय अडचण आली तर त्या ठिकाणी रुग्णवाहिका असेल हे पोहोचवण्याचं काम केलं। त्याचप्रमाणे पेशंट असतील, पेशंटांना नेण्याचं काम केलं, दवाखान्याची त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे आधार कार्ड वरती जे मोफत राशन आहे या ठिकाणी मी 600 लोकांना मोफत राशन 3-3 वेळेस त्यांना 5-5 किलोचं त्यांना दिलं। व तसेच ज्या ठिकाणी अग्निसंस्कार, ज्या ठिकाणी बॉडीला मग जे निधन पावले लोक होते त्यांच्या शरीराला कोणी हात लावत नव्हतं, असे अग्निसंस्कार करण्याचं काम या ठिकाणी मी केलं। मी सर्व ओझरकरांना कळकळीचं आवाहन करतो आणि येत्या 2 तारखेला कुठल्याही भूलथापांना कुठल्या आश्वासनांना बळी न पडता आपल्या ओझरचा विकास करण्यासाठी, ओझरच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपलं मतदान फक्त विकासासाठी मी बोलून नाही करून दाखवणार आहेत। अशा माध्यमातून आपण 2 तारखेला आपलं मतदान आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 27 नगरसेवकांना व थेट नगराध्यक्षाच्या माझ्या सौ जयश्री धर्मेंद्र जाधव यांना आपण मशाल निशाणी समोर बटन दाबून आम्हा सर्वांना विजय करावा ना आपली सेवा करण्याची संधी द्यावा। नमस्कार, जयश्री धर्मेंद्र जाधव नगराध्यक्ष म्हणून उभी आहे। मशाल निशाणी आहे, येत्या 2 तारखेला मशालीवर बटन दाबून विजय करा। दीपाली रवींद्र शिंदे, प्रभाग क्रमांक 12 मधून पंचवार्षिक ओझरच्या नगर परिषदेतून मी उमेदवारी करत आहे। मी ओझरच्या विकासासाठी संधी जर दिली तर त्याचं मी सोनं करून दाखवेल। मला हीच अपेक्षा आहे का सगळ्यांनी मला प्रचंड मतांनी विजयी करा। येत्या 2 तारखेला जी निशाणी मशाल आहे त्याला सगळ्यांनी बटन दाबून विजयी करा। नामदेव खंडेराव भिकुले सोनेवाडीतून उभे आहे। येत्या 2 तारखेला प्रभाग क्रमांक 12 मशालीवर बटन दाबून त्यांना प्रचंड। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील जाधव, ओझर।